काका बघा सायकलवर चाललेले आहेत घरी. खेडेगावात दिसते जास्तीत जास्त सायकली. तर मित्रांनो चाललो होतो ह्या ठिकाणी एक सीन दिसलं, पाहू शकता तुम्ही. किती सुंदर तलाव आहे बघा पाण्याचा. खूप छान आहे एकदम. शेततळे म्हटलं जातं, शेततळे. पक्ष्या बसलेले आहेत बघा तिथं समोर. किती छान बसलेत पक्षी. इथे एक शेतकरी तांदळाला औषध मारत आहे. वासराला बांधलेलं आहे बघा इथं बाजूला. खूप छान आहे. पिकनिक स्पॉट सुद्धा मिळणार नाही असं ठिकाण आहे. चारी बाजूने हिरवागार आणि त्यात आपण चाललो आहे. त्या ठिकाणी आपण चालत आहे आणि एकदम शुद्ध हवा मिळते, तर मनाला खूप प्रसन्न वाटतंय. बरोबर आहे का नाही? हां हां बघा आवाज कसा येत आहे. एक नंबर आवाज. मस्त वारा सुटला आहे, मस्त एकदम. मन एकदम प्रसन्न होत आहे असं वारा बघून. लांब लांबपर्यंत सगळं तांदळाची शेती आहे बघा. पाहू शकता तुम्ही एकदम निसर्गरम्य ठिकाण. म्हणजे आपण गार्डनमध्ये गेल्यानंतर जसं असं हिरवागार बगीचा वगैरे पाहतो ना, तर त्यापेक्षाही हिरवागार बगीचा इथं आहे बघा. पण हा बगीचा नाही आहे, तांदळाची शेती आहे. पूर्ण लांबच्या लांबपर्यंत आहे बघा. तर ह्या तांदळाच्या शेतात तुम्हाला लांबपर्यंत दिसतंय शेळ्या चरत आहे. तिथं दिसतंय का तुम्हाला? व्हिडिओमध्ये पाहू शकता. जेवढं लांब तुम्ही पाहू शकता तिथंपर्यंत पूर्ण तांदळाची शेती आहे इथं. मित्रांनो, थोडा वेळ चालत आल्यानंतर मला समोर दिसलं देवीचं मंदिर. रुद्ररूप आहे बघा कालिकाचं. खूप छान वाटलं, मनाला प्रसन्न वाटलं बघून. चला तर मित्रांनो, आजचं हे छोटंसं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं काय नाही कमेंट करून सांगा. खेडेगावातलं जेवढं होईल माझ्या हातून जेवढं होईल तेवढा व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला हा विलेजमधला छानसा व्हिडिओ कसा वाटला. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.